नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 6व्या गावित पाडा क्रिकेट प्रीमियम लीगचे नियोजनबद्ध यशस्वी आयोजन. क्रिकेट हा भारतीयांचा आत्मा बनलेला असून वर्षानुवर्ष खेड्यापाड्यामध्ये क्रिकेट जीवापाड खेळले जाते. आज बदललेल्या काळानुसार क्रिकेटचे स्वरूप बदलले असून प्रीमियर लीग हा प्रकार नव्याने सुरू झालेला आहे. याप्रमाणे गावित पाडा गावातील 4 संघ तयार करून त्यांच्यामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, क्रिकेटचे वेळ जपण्यासाठी, येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने या 4 दिवसाच्या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. खेडेगाव असून सुद्धा या विक्रमगड तालुक्यातील आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणातल्या क्रिकेटवेडे म्हणून गाव प्रसिद्ध. महत्वाचा भाग म्हणजे या गावातील जुने तसेच आत्ताची तरुण मुले शासकीय कर्मचारी म्हणून विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असूनही क्रिकेटसाठी सर्व काही समर्पित करण्यास तयार आहेत. त्यांच्या या कृतीमुळे गावाची एकजूट, गावाची एकनिष्ठता तसेच नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी, आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार आणि त्यामुळे कार्यक्रमाची वाढलेली शोभा, तसेच खेळामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक न करता फक्त खेळ भावनेने समर्पित होऊन हा खेळ खेळला जातो, हे या गावाचे वैशिष्ट्य. यामुळे तरुण मुलांना योग्य असे मार्गदर्शन, शिस्त व नियमांचे पालन तसेच सामाजिक बांधिलकी अशा व अनेक समाजोपयोगी गोष्टी साधल्या जात आहेत. ही क्रिकेट प्रीमियर लीग म्हणजेच विक्रमगड तालुक्यात नव्हे तर या पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रांमध्ये एक आदर्श खेळभावना, एकजूट, शिस्त व नियमबद्ध पालन म्हणून गणली जाते. समस्त ग्रामस्थांनी तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी या खेळाचा व शिस्तबद्ध आयोजनाचा मनमुराद आनंद सणाप्रमाणे साजरा केला. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. सिरीजचा मानकरी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, पण इतकं सगळं कसब आपल्याकडे असताना सुद्धा आपण या शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये का हरलात याची एक थोडीशी कारणमीमांसा सांगू शकाल का? सर्वांचे आभार मानतो. पहिल्या ओव्हरला 6 रन होत्या, 18 बॉलला 39 रन पाहिजे होत्या. तरी पण मी मारण्याचा का ट्राय केला नाही. अजय होता. नंतरच्या शेवटी काय राहिलं नाही, मला बॉल समोर भेटला, मारला, आऊट झालो. नंतर तरी पण उत्तम दादा आला होता. उत्तम दादानी षटकार मारला तिथं कव्हरला. नंतर 12 मध्ये 24 रन होत्या. भूषणला बोललो, भूषण सिंगल डबलला मॅच आहे. प्रेमच्या ओव्हरला गेम पलटली सर्व. प्रेमनी हॅट्रिक घेतली. विकेटला तिथे मॅच गेली. भूषणला बोललो पुढे सिंगल डबल घे, पण ते काय झाले नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. नाणेफेक जिंकून अनेक क्रीडा विश्लेषक होते. या क्रीडा विश्लेषकांचं असं मत होते की जर आपण नाणेफेक जिंकून बॅटिंग केली असती तर निश्चित आपण विजय घेतले असता. पण कदाचित तुमचा तो निर्णय चुकला असं तुम्हाला वाटतं का? निर्णय चुकला असं मी काय बोलणार नाही. शेवटी जे आहे ते सर्वांना मान्य आहे आणि आम्ही मान्य पण केला. आमचा पराभव झाला, हार जीत आहे. आम्ही बरेच सामने कंटिन्यू जिंकत आला. आमचा कॉन्फिडन्स एवढा हाय लेवलला कॉन्फिडन्स होता आणि आम्हाला निश्चित आनंद होता की आम्ही जिंकणार हा सामना. योगायोग आहे, शेवटी काय खेळ आहे. शरद लवकर आवड झाला आणि त्याला मलाही नाही मारता आला. मी फार नर्वस झालो. मी गेल्या एक 6 मारला. मला वाटलं पाहिजे त्याला मॅच आली, सुमित आहे, मी काढतो मॅच. पण शेवटी गेम आहे. शेवटी प्रत्येक जणाने आपलं कौशल्य दाखवलं. शेवटी जो सक्सेस होईल त्याचा विजय आहे. थोडक्यात मी आता 2 शब्द वेगळे बोलतोय. हे आयोजन आहे, सर्व आहे, आपण नियोजन करतो सगळे. हे आम्ही अगदी 4थी 5वीला होतो, 2री 3रीला होतो. मी होतो, मिलिंद होतो, तुषार. आम्ही त्या काळात दादू काका असतील, मिलिंदचे वडील असतील, आम्ही त्यांचं नियोजन बघायचो. त्या काळात आम्ही जेव्हा दुसऱ्या अगदी कमी पैसे, तेव्हा अजिबात पैसेच नव्हते कोणाकडे. तिथून ते वाकीला चालत जाणार, तिथून जवाहरला खेळायला जाणार, स्टेडियमला जाणार. त्या काळात मी बाबांच्या सोबत अगदी जायचो सोबत. बाबा मला हाकलून लावायचा, तरी मी त्यांच्यानंतर मला संदीप गाडीत घेऊन जायचा. बाबा तुला हाकलत असतील तर माझ्यासोबत. संदीपच्या बरोबर मी पायी जातो टेटवालीला. प्रत्येक वर्षी जेवढे गाव असतील आजूबाजूला 7-8 किलोमीटर, अगदी मी टेटवाली, 10:15, अगदी एक वेळचा लाल पावट्याचा मोर्चाला मी आणि पंकज नदीत जाऊन लपून राहिलो. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे, फक्त ह्या मॅच नाही आहेत, हे आपलं वैभव आहे. हे कंटिन्यू टिकवून ठेवा. भविष्य खूप चांगलं आहे. प्रत्येकाने आनंदाने आपापलं काम सांभाळून क्रिकेट खेळा. केवळ क्रिकेट म्हणजे आपला आयुष्य नाही आहे. सगळ्यांनी अतिशय आनंदाने खेळा, क्रिकेट सांभाळून आणि आपला
काम सांभाळून क्रिकेट खेळा. निश्चितच धन्यवाद. आहे. कदाचित आमचा निर्णय ठीकच होता. आम्ही पहिल्यांदा टॉस नाणेफेक जिंकून आम्ही पहिले क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली, परंतु थोडीशी आमच्याकडून गोलंदाजीची जी धार होती, जसे की आमचे मेन गोलंदाज शरद हे मागील 6 ते 7 सामन्यामध्ये केवळ आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 किंवा 4 धावा देऊन कमसे कम 2 गडी बाद करायचे, पण त्या शेवटच्या अंतिम फायनल सामन्यामध्ये आम्ही काही ते करू शकलो नाही. तिथं कदाचित मला वाटतं आमची थोडीशी चुकी झाली असेल, परंतु सुद्धा आम्ही तरी पण त्यांना त्या ज्या रणसंख्येवरती रोखलं होतं त्या रणसंख्येला चेज करण्यासाठी आम्हाला एक मोठी उमेद असते आमच्या संघामध्ये की जर शरद आमच्या शेवटच्या षटकापर्यंत राहतो तर आम्ही ही निश्चितच मॅच जिंकली असती. असो हार सुद्धा आम्हाला मान्य आहे. आमच्याकडून जी काही चूक झाली असेल त्याला सुद्धा आम्ही स्वीकारतो आणि पुढील जे गाईडपाडा प्रीमियर लीग 2026 असेल त्याच्यात निश्चितच आम्ही प्रथम विजेता प्राप्त करण्याचे यश करू. थँक्यू.